हाय हॅलो दोस्त हो. आज आपण आलो आहे बेंगलोरमध्ये बाणेरगट्टा बायोलॉजिकल पार्क हे बघण्यासाठी. आणि हे आपल्या मुंबईच्या बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्कच्या जवळजवळ 3 पट आहे. आणि इथे आतमध्ये 3 युनिट आहेत. ते पाहण्यासाठी आपल्याला नॉन ए सी आणि ए सी बसेस पण आहेत. ए सी बसचं तिकीट आहे अप्रॉक्सिमेटली 720 रुपये. आणि म्हणजे बस आणि संपूर्ण ते 3 युनिट बघण्यासाठी. आणि नॉन ए सी बसचं तिकीट आहे 400 रुपये. नॉन ए सी बस आणि म्हणजे बसचं तिकीट, नंतर सफारी ही झू एक आणि बटरफ्लाय गार्डन हे सगळं मिळून 400 रुपये नॉन ए सी बसचं तिकीट आणि 720 रुपये ए सी बसचं तिकीट आहे. वेल मेंटेन आहे. खूप सगळेजणं खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि विजिट अगदी मस्ट. मुलं असतील तर नक्की त्यांना घेऊन जा. खूप छान आहे, दाखवण्यासारखं आहे त्यांना. आणि बऱ्याच पिकनिक पण तिथे येतात शाळेच्या. आणि स्वच्छ आहे, खूप छान क्लिनलीनेस, छान सुंदर मेंटेन केलेलं आहे. आणि वॉशरूम, टॉयलेट्स आणि लहान मुलांसाठी बेबी केअर युनिट हे तर एकदम म्हणजे आवर्जून सांगण्यासारखं होतं की ते खूप स्वच्छ छान मेंटेन केलेलं होतं. आणि तिथले जे केअरटेकर होते ते पण एकदम म्हणजे टीप वगैरे पण त्यांनी घेतली नाही, एवढे एकदम छानच होतं सगळं. तर हे बघा, हे छावे 2 भांडतायत, खेळतायत. छावे सुंदर. आणि आम्हाला तिकडे वाघोबा, सिंह, नंतर अस्वल, नंतर पांढरे वाघ, हरिणी, खूप हरिण, नंतर हत्ती, असे विविध प्राणी बघायला मिळाले. हे बघा, अस्वल. एकदम छान, सुरेख, छान होतं. वाघोबा तर खूपच छान. बसून घेतलं त्याने आता. आणि टायगर सफारी आणि ते जाण्यासाठी आपल्याला 2 वे डोअर होते, पण मॅन्युअली ऑपरेटेड होते. तसंच बोलता बोलता असं गप्पा मारता मारता आम्ही सांगत होतो की सफारी म्हणजे आपण पिंजऱ्यामध्ये आणि प्राणी मोकळे, आणि झूमध्ये प्राणी पिंजऱ्यामध्ये आणि आपण मोकळे. जस्ट किडिंग. हरणं भरपूरच होती. आणि ह्या वाघोबा आम्हाला एस्कॉर्ट करत करत चाललेला आहे. छान वाटते. हे सगळं फिरायला 3ही गोष्टी म्हणजे सफारी, झू आणि बटरफ्लाय गार्डन हे 3ही बघायला साधारण आपल्याला एक 5 ते 6 तास लागतात. आणि वीकडेजमध्ये तेवढी गर्दी नसते, पण वीकेंडला असते. पण 4-5 तास इनफ आहेत. पण नक्की मस्ट वॉच आहे, मस्ट व्हिजिट.
हे बटरफ्लाय पार्क होतं. हे पण छान मेंटेन, हे दरवाजातून आत या असं लिहिलेलं आहे. आणि हा डोम आहे. अरे हे तर छानच वाटलं मला. वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ विंग ज्वेल्स. खूपच छान. पंख असलेले दागिने, काय सुंदर रचना आहे. आणि ह्या डोम आहे. इथे त्यांच्यासाठी केलेली संपूर्ण अरेंजमेंट. आणि हे बघताना तुम्हाला नक्की आठवेल की एकदम छान किती दिसत हे फुलपाखरू. आपल्याला होती ना लहान असताना कविता, या वेलीवर त्या वेलीवर. खूपच छान. इथे लहान मुलांच्या पिकनिक्स येतात आणि हे बघायला तर नक्कीच त्यांना घेऊन येतात. त्यांचं पूर्ण जीवन कार्य. सुंदर होते. व्हरायटीज ऑफ फुलपाखरं होती, व्हरायटीज ऑफ फुलं होती. आपल्या डोक्यावरती पण फिरत होते पूर्ण. हे बघा. आणि एका हॉलमध्ये पूर्ण त्यांची पूर्ण माहिती असं होतं. त्याच्यामुळे लहान मुलांना अतिशय अभ्यासपूर्णच होतं ते. सुंदर वाटलं. नयनरम्य मनोहर दृश्य. आणि मग व्हरायटीज ऑफ पक्षी होते, प्राणी पक्षी, हे सगळं बघायला मिळालं. निसर्गातील धनच आहे नाही का, संपत्ती. जशी जपू तशी ती राहणार आहे. खूप छान. इथे प्लास्टिक फ्री झोन आहे. कचरा कुठेही दिसला नाही. अतिशय वेल मेंटेन, छान, मस्ट वॉच, मस्ट विजिट असं बेंगलोरमधील हे पार्क. सो आपण पुन्हा भेटू. बाय बाय.